करायचं काय? खाली मुंडका वर वर. रबर सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर वर. फडणवीस साहेबांच्या नावानं. अरे इलेक्शनच्या आधी आम्हाला फुलथापा दिला, महामार्ग रद्दच केला, आता पुन्हा चालू केलं त्याच्या नावानं. अरे उपमुख्यमंत्री अजित पवारच्या नावानं. रबर सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर वर. एकनाथ शिंदेच्या नावानं करायचं काय? खाली मुंडका वर वर. अरे फडणवीस साहेबांच्या नावानं करायचं काय? खाली मुंडका वर वर. एकीकडे शासन विकासाच्या नावाखाली मोठे प्रकल्प हाती घेत आहेत, तर दुसरीकडे या प्रकल्पांना नागरिकांचा विशेषतः शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असल्याचं चित्र दिसतंय. अशाच एका संघर्ष आता शक्तीपीठ महामार्गावरून उभा राहिला आहे. मंत्रिमंडळाने भूसंपादनाला मंजुरी दिली असली तरी शेतकरी मात्र आपल्या जमिनी देण्यास कणखरपणे विरोध करीत आहेत. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी या विरोधात एकवटले असून आज त्यांनी शासनाच्या आदेशाची होळी करत जोरदार निदर्शने केली. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये. वर्धा ते गोवा या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरनं आता शासन आणि शेतकरी यांच्यात संघर्ष पेटला आहे. राज्य आणि मंत्रिमंडळाने या महामार्गाकरिता भूसंपादनाला मंजुरी दिली असून तब्बल 20,000 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. मात्र शासनाच्या या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे शेकडो शेतकऱ्यांनी एकत्रित येत शासनाने काढलेल्या आदेशाची होळी केली आहे. शासन आदेशाची होळी करत शेतकऱ्यांनी शासनाविरोधात बोंब मारो आंदोलन केलं आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा महामार्ग वर्धा ते गोवा असा असणार असून यात अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होत आहेत. या जमिनी आपल्या उपजीविकेचे मुख्य साधन असल्याने शेतकरी कोणत्याही परिस्थितीत त्या देण्यास तयार नाहीत. शासनाने हा महामार्ग शेतकऱ्यांच्या हितासाठी नसून काही मोजक्याच लोकांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांवर लादत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकल्पात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोपही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केलाय. नमस्कार, माझं नाव केतन उत्तमराव सारंग. मी हयातनगर येथील रहिवासी असून शक्तीपीठ महामार्गात माझी देखील जमीन जात आहे. मी एक युवा शेतकरी आहे आणि सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये मी माझं करिअर घडवण्याचा प्रयत्न करतोय. आताही या आंदोलनासाठी मी माझ्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करताना उठून इथे आलेला आहे. हे सरकार मुलांना नोकऱ्या तर देतच नाहीये, पण जे मुलं नोकऱ्याचा नाद सोडून समजा आत्ताच कुठे शेतीकडे वळत आहेत, त्यांच्या हातातली शेती देखील काढून घेण्याचं काम या सरकारद्वारे करण्यात आलेलं आहे. हे सरकार मुळात शेतकऱ्यांसोबत त्यांची नाळ जुळलेलीच नाही. हे सरकार हे केवळ आणि केवळ बिल्डर लॉबीसाठी काम करत असून या महामार्गामध्ये आपण पाहिलं तर कमीत कमी 50,000 कोटीचा यामध्ये मोठ्याच्या मोठा घोटाळा याच्यामध्ये दिसून येतो. आज ईडी असेल, CBI असेल, प्रत्येक गोष्टीची चौकशी करते, पण या महामार्गासंबंधीच्या ऑडिट का करत नाही आजपर्यंत या महामार्गाच्या संबंधीचे जे काही पर्यावरण विषयक रिपोर्ट असतील ते आजपर्यंत पब्लिश का करण्यात आले नाही. याच्यामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन असतील, काही ठिकाणी यामध्ये नद्या, नाले, ओढे, याच्या ओलिताखालील जमीन या सर्व याच्यामध्ये बाधित किती होणार आहेत याचा लेखाजोखा या शासनाने शेतकऱ्यांसमोर मांडलाय काय? आमची भूमिका यापुढे एकच राहणार आहे की जोपर्यंत हा महामार्ग रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही रक्ताची पाठ वाहिली तरी चालतील, पण आम्ही आमची 1 इंचही जमीन देणार नाहीत. यामध्ये आम्ही एक तर शेतकरी स्वतः मरेल किंवा मोजायला आलेला अधिकारी जाईल. दोघांपैकी एक जण यामध्ये संपत नाही तोपर्यंत हा विषय आमच्यासाठी संपणार नाही आणि आम्ही आमची जमीन देणार नाहीत. या आंदोलनात नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे शासन आपल्या निर्णयावर ठाम आणि शेतकरी जमीन न देण्याच्या भूमिकेवर असा हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर पाहिलं आपण शक्तीपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांचा रोष कसा वाढत चालला आहे. एका बाजूला विकासाचं चित्र तर दुसऱ्या बाजूला शेतजमिनी गमावण्याची भीती. हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत. शासन शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेणार की आपला निर्णय लादणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.